बॅकएंड सर्व्हर स्टार्ट करून घेऊया याचा. आणि अपडेटमध्ये जेव्हा तुम्ही यूज करता, लेट्स से की स्टुडंट अपडेटचा तुम्ही डेटा करता, तर हा पुटवाला पार्ट आहे. कोणाला सेव्हचा प्रॉब्लेम, जर का सेव्ह केलं ना, तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, एक गेट आणि एक सेव्ह. जर का तुम्ही इंडिव्हिज्युअली गेट किंवा गेट ऑल आणि सेव्ह करताय, तर अपडेट जे आहे ना, ते दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, सेव्ह प्लस गेट. दोन कॉल करावे लागतील तुम्हाला. आता गेट कशासाठी करावं लागतं तुम्हाला, कारण की जो डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे, तो डेटा आपल्याला माहिती पाहिजे, तो डेटा ऑलरेडी त्या फॉर्मला जो आहे तो बाइंड झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला त्याची गरज असते. बॅकएंड स्टार्ट करतो. बॅकएंड हे स्टार्ट झालेलं आहे. ओके फाईन. चला, आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो, मोस्टली सेव्ह करताना, बरोबर. पण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, गेट करणार आहोत. गेट का करतोय, कुणाला कन्फ्युजन विचारा, गेट का करतोय आपण, गेट का करतो आपण सांगा. म्हणजे आपण इथे अपडेट मध्ये गेट का करतोय, त्याचं रिझन काय आहे, क्या कोणता डेटा चेंज करायचा आहे ते डिस्प्ले तो आपल्याला कळायला पाहिजेत ना, की एक्झॅक्टली कोणत्या स्टुडंटचा किंवा कॅन्डिडेटचा डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे, ते कसं कळणार आपल्याला. आणि काय ऑलरेडी काय डेटा आहे, अगोदर त्याचा काय डेटा आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे, ते कसं माहित होईल. तर ऑलरेडी आपल्याला ते करावं लागणार आहे त्यानुसार. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय बनवावं लागेल, इथे एक ठीक आहे, सांगा मला काय बनवावं लागेल इथे. सांगा मला काय बनवावं लागेल इथे. एक मिनिट, ग्रुपला शांत करतो. सो फॉर्म तुम्ही बनवताय. आता इथे मी हा फॉर्म बनवून घेतो. आणि हा कुठल्या पद्धतीचा फॉर्म बनवतो होता आपण. आणि इथे लक्षात घ्या, सगळेजण म्हणजे ज्यांच्या बॅकग्राऊंड नाही ते अनम्यूट व्हा, मला कंटाळा येतो असं शिकवायला, खूपच कंटाळा येत आहे रिअली. म्हणजे मी माझ्या कम्प्युटरला माझं काम सोडून जर मी तुम्हाला परत सांगत असेल आणि तुमचा काही रिस्पॉन्स नसेल बॅकग्राऊंड वरून, तो आय रिअली म्हणजे समजत नाही की मी कशाला शिकवतोय मी असं. तर अनम्यूट राहा जे जे लोक जे सायलेंट वर असतील ते, आणि मला रिस्पॉन्स द्या. ठीक आहे, सांगा आता हा जो आहे तुम्हाला काय करायचंय, स्टेप्स तर सांगा इथे तुम्हाला काय करायचंय ते. फॉर्म बनवल्याच्या नंतर पुढे काय करायचं, काय किती फॉर्म मध्ये काय काय घ्यावं लागेल, यूज करावं लागेल. हा, तर फॉर्म ग्रुप कुठल्या फाईल मध्ये बनावं लागेल, क्विक सांगा, कारण की माझ्याकडे फक्त मोजून 10 ते 20 मिनिटं आहेत, ज्याच्यामध्ये सांगा. हा तर असं फटाफट सांगा. स्टुडंट अपडेट इक्वल टू किंवा कोलन देऊन तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म ग्रुप करावं लागेल. ठीक आहे, आणि याचा सेट जो आहे की हा जो फॉर्म ग्रुप आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो रन होता लोड होतानाच इनिशियलाइज झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण एनजी ऑन इट मध्ये आपण करतोय. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, स्टुडंट मध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल की जो काही तुमचा इक्वल टू काय करावं लागेल, न्यू फॉर्म ग्रुप करावा लागेल अशा पद्धतीने, बरोबर. आणि याच्यामध्ये आपल्याला काय पुट करावं लागेल, हा मी जो काही जेसन घेतलेला आहे, जे की मला हा जेसन अपडेट करण्यासाठी पाहिजे, हा जेसन मी काय करणार आहे इथे टाकून देणार. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का, एनीवन? नो. तर जेवढा तुम्ही रिस्पॉन्स चांगला देईल तेवढा मी तुम्हाला माझा वेळ जो आहे तो देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही रिस्पॉन्स नाही देणार, काही गरज नाही मग मला. ठीक आहे,
मी माझ्यासाठी नाही शिकत आहे, जे घरी आहेत सायलेंट प्लेसला आहे त्यांना बोलायला काय अडचण जाते ना. सो इथे काय एरर आहे. नंबर इज नॉट असाइन टू द टाइप. ओके, इथे काय घ्यायचंय मला सांगा पटकन. New form control. फॉर्म कंट्रोलर. ठीक आहे, कंट्रोल घेतला आणि काय करावं लागेल इथे आता. खाली पण सेम. सेम टू सेम करावं लागेल. ठीक आहे, देन लेट्स सी. बस झालं, हे सगळ्यांना माहिती आहे. Yes sir. आता हे एवढं बनवलेलं तर आहे, पण मग इथे आपल्याला या फॉर्मला आपल्याला बाइंड करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात. एक आपल्याला जे आहे ते काय घ्यावं लागेल इथे, Form group. फॉर्म ग्रुप घ्यावं लागेल. पण जर का इथे ऑटोमॅटिक येत असेल तर तुम्ही की घ्या, किंवा मग तुम्हाला फॉर्म रिएक्टिव्ह फॉर्मची जी Input. डिपेंडन्सी आहे ती तुम्हाला मॅन्डेटरी आहे, जी माझ्याकडे कदाचित नसेल, त्याच्यामुळे तो दाखवत नाही. ठीक आहे, रिएक्टिव्ह फॉर्म्स मॉड्यूल, बस एवढं. त्याच्यानंतर इथे हा बाइंड करण्यासाठी सेव्ह मध्येही सेम आहे, सगळंच सेम आहे. म्हणजे सेव्ह साठी आणि अपडेट साठी ही गोष्ट जी आहे ती परफेक्टली देण्यात आलेली आहे. ठीक आहे, मी इथे सेव्ह करतो. झाला. आता हा जो आहे याला मी काय बनवणार आहे, Input. इनपुट ID first name. टेक्स्ट Last. घेऊया. आणि इथे महत्वाचं जे आहे ना, लेट्स सी की जे काही तुम्हाला दिलेलं आहे हा वाला पार्ट, फर्स्ट नेम लास्ट नेम कोर्स, असा फर्स्ट नेम, आणि तुम्हाला आयडी द्यायचा असेल तर आयडी द्या. गुड. आणि इथे हे महत्वाचं आहे बाइंड करण्यासाठी, फॉर्म Form कंट्रोल. control element. फॉर्म कंट्रोल हा जो पार्ट आहे, हा जो आहे नेम, हा देणं तुम्हाला खूपच इम्पॉर्टंट आहे. क्विकली आपण करूया. याला कॉपी केला मी इथे आणि टाकून दिला सेम ॲज इट इज. जर का ह्या गोष्टी नाही केल्या तरी सुद्धा तुमच्या याच्यामध्ये तो जाणार नाही. मी याला कॉपी करून देतो क्विकली. कॉपी, याला BR, आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ऍज इट इज सेम असल्या कारणाने मी कॉपी पेस्ट करून घेतो. इथे घेतो मी फर्स्ट नेम, लेट्स सी, लास्ट नेम, देन काय आहे त्याच्यानंतर, कोर्स आहे डायरेक्टली, कोर्स, कोर्स. आयडी आपल्याला दाखवायचा असेल तर आपण दाखवू शकतो. आयडी हा मॅन्डेटरी नसतो दाखवणं, मी त्याला काढून टाकतो. फक्त जस्ट फर्स्ट नेम लास्ट नेम आणि कोर्स. आता इथे जसं जे चेंजेस आहेत है ना, असे जे चेंजेस आहेत ते चेंजेस करून घ्या. इथे लास्ट नेम, लास्ट नेम, लास्ट नेम. ठीक आहे. तिसऱ्याला काय आहे, कोर्स आणि हा आयडी. आणि फायनली जो बटन आहे तो एक बटन बनवून घ्या, तुमची चॉईस आहे. आता बटनवर इव्हेंट पण तुम्हाला लावता आला पाहिजे. जर सबमिट असेल तर इथे सबमिट लावा, जर तुम्हाला क्लिक करायचं असेल तर क्लिक करा, ऍज यू विश. ठीक आहे. अपडेट. आता हा जो डेटा आहे, आता इथे मला सांगा की या बटनवर क्लिक केल्यावर हा अपडेट होईल, पण हा कंपोनंट लोड झाल्या झाल्या याला तो डेटा जो आहे तो मिळाला पाहिजे. तो कसा मिळणार मग, बटन बाइंड करावं लागेल सर. याला बटनही म्हणजे अपडेट साठी ठीक आहे, पण हा जो डेटा आहे, ठीक आहे आपण हे करूया, एक ऑप्शन बटन टाकूया आपण इथे. लेट्स सी बटन मागला आपण, पण आपल्याला बटनवर नाही पाहिजे. आपण काय करतो, कंपोनंट लोड झाल्या झाल्या डेटा त्याला आला पाहिजे, बाइंड झाला पाहिजे, म्हणजे एक्झिस्टिंग डेटा जो आहे तो दिसला पाहिजे. आता एवढ्या फंक्शनॅलिटी मध्ये तुमचा डेटा जो आहे अपडेट मेथड मध्ये कन्सोल मध्ये तो जाईल. कसा जाईल मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे.
इथे इथे कन्सोल मध्ये तो फॉर्मचा डेटा घेण्यासाठी मला काय करावं लागेल, मी अपडेट स्टुडंट हा केला मी इथे सपोज, आणि कन्सोल डॉट लॉग डॉट स्टुडंट अपडेट डॉट व्हॅल्यू, याने एवढ्याने डेटा दिसेल तुम्हाला, डेटा Yes, दिसेल sir. का? पण हे जे फंक्शन आहे, अपडेटचं जे फंक्शन आहे, आता हे फंक्शन कोणत्या बटनवर बाइंड करायला पाहिजेत मला? काय नावाचं बटन आपल्या HTML मध्ये दिलेलं आहे सांगा? Update. अपडेट. हे बटन, या बटनवर तुम्ही क्लिक इव्हेंट लावू शकता, किंवा इथे तुम्ही सबमिट जे आहे तेही लावून असं कॉल करू शकता. दॅट्स इट. आता काय होईल की हे जे फंक्शन बटन प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला कन्सोल मध्ये जो डेटा आहे तो दिसायला लागेल. मी हे रन करून घेतो एकदा आणि तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. सेव्ह करायला आणि याला करूया डॅश. हो, बघा रन करूया, याला काय होतं ते चेक करूया. आला तुमचा फॉर्म दिसत आहे का तुम्हाला? Yes, sir. येस सर. येस. अपडेट केला, आला इथे बरोबर डेटा दिसतोय तुम्हाला? Yes, sir. येस सर. पण मला सांगा की तुम्हाला नवीन डेटा काय अपडेट करायचा आहे, हे कशावरून कळतं? कोणत्या स्टुडंटचा डेटा अपडेट करायचा आहे? ब्लँक, आपल्याला हे ब्लँक साठी पाहिजेत का असं? अपडेटचा कोड लिहिला तुम्ही बरोबर, फॉर्म केला, त्याच्यावर केला, पण आता तुमचं टार्गेट काय आहे की जो एक्झिस्टिंग कस्टमर असेल किंवा स्टुडंट असेल, त्या स्टुडंटची डिटेल इथे डिस्प्ले झाली पाहिजेत, बरोबर? Yes. येस सर. हा, तर मग त्याच्यासाठी आपण अपडेटसाठी छोटीशी फंक्शनॅलिटी लिहिली, पण मग आता तो डेटा दिसण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर ना सगळ्यात अगोदर आपण कुठून तरी, मी इथे असं अपडेटवर यायचं जर ठरवलं की बाबा मला डायरेक्टली अपडेटवर नाही यायचं, लेट्स से अपडेट आणि असा आयडी देतो, आपण येतो ना असं कुठून पण, अपडेट स्लॅश आणि 5, हा आपण आयडी कशासाठी घेतो? आयडीच का घेतो, नेम का नाही घेत? नेम घेऊ शकतो आपण, पण आयडीच का घेतोय? त्याचे कारण हे आहे की आयडी जो असतो, आयडेंटिफिकेशन, हा युनिक असतो कुठल्याही एंटिटीसाठी, मग टीचर असो, स्टुडंट असो, एम्प्लॉई असो, किंवा एनी काइंड ऑफ द सिनेरिओ, तो युनिक असतो, म्हणजे त्या लोकांचा तोच असतो. तर त्याच्यासाठी आपण आयडी घेतो. आता आपण आपल्या अपडेट 5 वर काही लिहिलेलं आहे का? अपडेट स्लॅश नावाचं नाही लिहिलं. काय आलं, काय सांगितलं त्याने, काय म्हणतोय वाचून सांगा मला पटकन. हा म्हणतोय की अपडेट स्लॅश 5 नावाचं URL त्याला मिळत नाही. कुठे एरर आला त्याचा? राऊट्स मध्ये एरर आला. मग राऊट मध्ये एरर आला तर आपण कुठे पाहायला पाहिजेत आता ते, की काय माझ्याकडे अपडेट नावाने इथे कुठला राऊट्स आहे का बनवलेला मी? नाही. तर मग मला बनवावं लागेल. तर मग मला बनवण्यासाठी काय द्यावं लागेल, इथे एक ऑब्जेक्ट असं जसं की लिहावं लागेल पाथ, आणि जेव्हा कोणी मला अपडेट, मला इथे तो आयडी पण घ्यायचा आहे, म्हणजे ऍज अ व्हॅल्यू घ्यायची आहे ती, म्हणून मी कोलन आणि ही की दिलेली आहे. लक्षात ठेवा, ही की आपल्याला समोर वापरावी लागते, ही की. त्याच्यानंतर कोणता कंपोनंट लोड झाला पाहिजे, लेट्स सी, कुठला कंपोनंट लोड झाला पाहिजे, कंपोनंट कोलन स्टुडंट अपडेट. मग आता मला हे जे काय ऍप कंपोनंट आहे याची गरज टाकायची नाही. जेव्हा जेव्हा मी ती URL टाकेन तेव्हा म्हणजे इथे ते टाकायची गरज नाही. जेव्हा जेव्हा ती URL येईल तेव्हा ऑटोमॅटिकली तो कंपोनंट जो आहे तो लोड होईल, काही प्रॉब्लेम नाही. मला इथे ऍप
डॉट कंपोनंट डॉट HTML मध्ये त्याची एंट्री करायची गरज पडणार नाही. हा फॉर्म कधी दिसेल? जेव्हा मी URL मध्ये काय टाकेन? आता हा फॉर्म कधी दिसेल? हा फॉर्म कधी दिसेल? जेव्हा मी URL मध्ये अपडेट अपडेट आणि जे काही नंबर टाकेन असा 10 वगैरे जे काय असेल ते, तेव्हा दिसायला लागेल. आता तुमचं काम काय आहे की हा जो नंबर आहे इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? की कोणाला काय विचारा, मला डाऊट याच्यात. हो सर. म्हणजे कन्फ्युजन कुठे आहे का? की बाबा आपण एका पेजवरून नाही सर. अश्विनी, मोहिनी, रोहिणी, महेश, नाही ना, श्रीकांत, नो सर. हा, ठीक आहे. पण आता हा जो नंबर आहे आपल्याला हा रीड करायचा आहे, कारण की आपल्याला समोर याचं काम आहे. तर हा URL मधला नंबर रीड करण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ऍप राउटिंग डॉट जे दिलेलं आहे तुमचं राउटिंग वाला ऑब्जेक्ट तुम्हाला यूज करावं लागेल. या व्हेरिएबल साठी, या डेटासाठी आपल्याला ते रीडिंग करावं लागेल. सो रीडिंग करण्यासाठी आपण परत जातो आणि रीडिंगचा कोड जो आहे ना, की बाबा त्या URL मधला डेटा आपल्याला गेट करायचा आहे आपल्या TS मध्ये, हा बरोबर त्या अपडेटवरच आहे, पण या URL चा डेटा मला रीड करायचा आहे. तर मग तो कसा रीड केला जातो? तर आपल्याला लागणार आहे ऍक्टिव्हेटेड राऊट. त्याचा ऑब्जेक्ट आपल्याला लागण्यासाठी आपण बनवतो ऍक्टिव्हेटेड राऊटचा. तुम्ही काहीही नाव बनवायचं, कोलन ऍक्टिव्हेटेड राऊट कोलन आणि याचं जे नाव दिलेलं आहे ऍक्टिव्हेटेड राऊट, असं हा क्लास नेम जो आहे असायला पाहिजे सेम. ऍक्टिव्हेटेड राऊट केल्याच्या नंतर इथे खाली तुम्ही या NG ऑनिट मध्ये आणि ऍक्टिव्हेटेड राऊट थ्रू तो अगोदर जो ऑब्जेक्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे? आपला तो परम्स आहे, जसं आपण डिस्कस केलेलं आहे राउटिंग मध्ये, की तो परम्स आहे. आणि परम्सला काढून घेण्यासाठी इथे आपल्याला काय करावं लागतं मला सांगा? पुढे सांगा, इथे काय करावं लागतं परम्सच्या नंतर? सबस्क्राईब करावं लागतं. सबस्क्राईब केल्याच्या नंतर आता अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, की हा जो मी डेटा घेणार आहे, लेट्स से की बाबा तुम्ही दोन गोष्टी द्याव्या लागतात. एक सक्सेस जर झालं तर हे होणार, कोणता भाग होणार? हा वाला भाग होणार. आणि जर फेल जर झाला तर हा वाला भाग होणार. असा मी फेल्डही प्रिंट करतो कन्सोल डॉट लॉग, कारण की एरर जर आला तर आपल्याला जो एरर येईल तो आपल्याला फील्ड मध्ये कळून येईल की काय एरर आला. तो सक्सेस मध्ये आता मला काय पाहिजे? ID पाहिजे. कन्सोल डॉट लॉग ने मी तोही प्रिंट करतो. कसा प्रिंट करणार? सक्सेस डॉट आणि कीच नाव काय आहे तुमच्या? की जी काय ऍप राउटिंग मध्ये आपण दिली, हिचं नाव काय आहे? या कीचं ID आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, हे घेण्यासाठी ID घेतला. ओके फाईन. पण आता हा जो स्कोप असतो ना सक्सेस डॉट IDचा, तो लोकल असतो. आणि लोकल स्कोप म्हणजे फक्त लाईन नंबर 28 ते 30च्या दरम्यानच तो युटिलाइज होईल, वापरता येईल. पण हा ID जर का मला अपडेट मध्ये किंवा इतर दुसऱ्या मेथड मध्ये वापरायचा असेल तर हा ID मी इथून वापरू शकतो का आता? कारण की हा व्हेरिएबल कशाच्या आतमध्ये? सबस्क्राईबच्या आतमध्ये आहे. तर हा फक्त आणि फक्त इथपर्यंतच चालेल, दुसरीकडे चालणार नाही. मग मी त्याच्यासाठी काय करतो, हा ID इथेच दिसणार, दुसरीकडे जर मला वापरायचा असेल मी वापरू शकणार नाही. मग त्याच्यासाठी मी काय करतो, वर जो आहे असा एक व्हेरिएबल तयार करतो, जसं की स्टुडंट ID सपोज, जो की हा जो आहे हा सगळीकडे चालेल, म्हणजे इंटायर. आणि हा कुठे आपण तयार केलेला? या क्लासमध्ये. बघा, या क्लासमध्ये तयार केला. हा ID जो आहे या पूर्ण क्लासमध्ये कोणत्याही अपडेटलाही पाठवू शकतो, नवीन बनवणाऱ्या फंक्शनलाही पाठवू शकतो, पण त्याच्यामध्ये डेटा नाहीये सध्या. तर आपल्याला तो जो स्टुडंट आहे, तो जो स्टुडंट ID आहे, त्याला आपण त्याच्यामध्ये काय भरणार? असाइन करणार आपल्या राऊट मधून जो आलेला ID आहे, हा आलेला आहे URL मधून. आणि URL मधला जो आहे हा आपण स्टोअर केलेला आहे याच्यामध्ये, जेणेकरून जेव्हा तो कोड रन होईल तो सगळा ID याच्यामध्ये स्टोअर झाला. आता हा जो आहे हा आपण कुठेही वापरू शकतो. जर मला HTML मध्ये वापरायचा असेल तर मी HTML मध्येही वापरू शकतो. स्टुडंट ID असं जे काही मला वापरायचं असेल मी कधी दाखवून देतो. लेट्स सी, स्टुडंट ID.
मी यालाही वापरू शकतो. तर आता जर का तुम्ही बघायचं झाला, आला तो हा दिसतोय तुम्हाला? Yes, sir. Yes. म्हणजे तो वापरता येतो. परंतु हा जो आपण इथे जे टीएस मध्ये आतमधला जो अशा पद्धतीने केलेला होता ना, हा सक्सेस मधला, तो इथल्या इथेच चालू शकतो, बाहेर टाकता येत नाही. आणि स्टुडंट आयडीची आपल्याला गरज. चला, एक स्टेप झाली. इथपर्यंत क्लिअर आहे की बाबा आपण ती युआरएल मधला आयडी घेतला. आता तो आयडी आपण ज्याच्यासाठी घेतलेला आहे की आपल्याला त्या आयडीचा डेटा जो आहे तो एपीआय मार्फत बॅकएंड कडून भेटला पाहिजे. आपल्या अँग्युलर मध्ये तो डेटा अवेलेबल असेल का त्या आयडीचा? नाही. तो आपल्याला sir. कुठून घ्यावा लागेल? Backend side. हा, तर आयडी थ्रू तुम्हाला स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी मी काय दिलेली आहे? एपीआय दिलेली आहे की नाही? Yes, sir. हा, ही एपीआय सगळ्यात अगोदर कुठे कॉल केली जाते? कोणत्या क्लासमध्ये आपण लिहितो या एपीआय चा कॉल? Service ला. हा, तर सगळ्यात अगोदर आपण जे आहे सर्व्हिस मध्ये त्याला लिहून घ्यायचं. तर माझ्याकडे इथे सर्व्हिस आहे का सध्या? नाहीये. तर मग मला काय करावं लागेल? सर्व्हिस बनवावी लागेल. मी बनवून घेतो. ठीक आहे. कसं बनवतात सर्व्हिस मला सांगा? NGGS. Yes. ठीक आहे, बनवून घेतो. अरे NG sir. GS. एनजी असंच ना? GS. जनरेट सर्व्हिस. नाही सर, NG नंतर पुन्हा G. हा. चला, तर या सर्व्हिस मध्ये तुम्ही येणार इथे. कुठे गेले माझे? मी चुकीच्या इथे केलं, बट डोंट वरी. ठीक आहे, स्टुडंट सर्व्हिस मध्ये येतो मी. आणि इथे काय नावाचं जर का तुम्हाला गेट करायचं आहे, गेट स्टुडंट बाय आयडी का देतो? तुम्ही काहीही नाव दिलं तर चालेल याला. लेट्स सी, मोहिनी नाव दिलं, मग काही फरक नाही पडत. मोहिनी इन सर्व्हिस, काही फरक पडणार नाही याला, नावातनी काय नाहीये. पण रिडेबिलिटी जी असते तुमच्या कोडची चांगली असावी. ते जे फंक्शन काम करत आहे तेच नाव असलं तर दुसऱ्या डेव्हलपरलाही समजायला सोपं जात. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे. आता तुम्हाला बॅकएंड सोबत कनेक्ट करण्यासाठी कुठला ऑब्जेक्ट लागणार आहे? इथे कुठला ऑब्जेक्ट लागणार आहे तुम्हाला बॅकएंडची एपीआय फेच करण्यासाठी? काय नाव आहे त्याचं? Client. इथेही काही नाव चाललं तरी चालून जातं, काही हरकत नाही. फक्त आपला जो क्लास असतो एचटीटीपी क्लायंट जो आहे तो इथे पाहिजे. आता एचटीटीपी क्लायंट इथे येत नाही, त्याचं कारण काय आहे तुम्ही मला कोणी सांगू शकता? Import नाही केलं sir. Import करावं लागेल. इम्पोर्ट केलेलं नाही. इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल? जसं की इम्पोर्ट अँड काय करावं लागेल? जसे एचटीटीपी क्लायंट मॉड्यूल. ठीक आहे. आणि फ्रॉम इथे आपल्याला काय करावं लागेल? सिंगल कोट मध्ये जे आहे अँग्युलर, आणि अँग्युलर कॉमन मध्ये का? HTTP. कॉमन मध्ये Folder. एचटीटीपी मध्ये, आणि तो जो आहे आपण इथे इम्पोर्ट करून घ्यायचा. एचटीटीपी क्लायंट मॉड्यूल. ठीक आहे, इथे घेतला. इथे घेतल्याच्या नंतर मग आपल्याकडे एचटीटीपी क्लायंट नावाचा जो क्लास आहे तो आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. झाला. आता इथून आपल्याला रिटर्न करणं गरजेचं. जर रिटर्न नाही केलं तर तिकडे सबस्क्राईब होणार नाही. म्हणून मी मोहिनी ऑब्जेक्टचं नाव जे आहे डॉट, आणि आता ती पुट मेथड आहे. आता अपडेट नाही करायचं आहे आपल्याला. आपल्याला कोणती मेथड कॉल करायची आहे? डेटा गेट करायचा आहे. लक्षात ठेवा, आपण डेटा गेट करत आहोत आयडीने. मी हा कॉपी करतो ऍज इट इज, आणि हे जे काही गेट आहे, गेट कशासाठी करतोय? की तो डेटा आपल्या फॉर्मला बाइंड करायचा आहे, त्याच्यासाठी मी याला बाइंड करून देतो. मी टिक जो आहे त्याच्यामध्ये याला टाकून देतो, टिक मध्ये. आणि हा जो डेटा आहे, हा वाला जो डेटा आहे, लेट्स सी, तुम्ही प्लस करूनही करू शकता. मी गेट करण्यासाठी इथे लिहितो स्टुडंट आयडी. याच्यामध्ये मला आयडी पास करावा लागेल. सो मी हा पास करतो. जर तुम्ही नॉर्मली जर करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. इथे तुम्ही जस्ट अशा पद्धतीने लिहू शकता स्टुडंट आयडी. असंही केलं तरी चालून जाईल, काही अडचण येणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे, दॅट्स फाईन, नो इश्यू.
एवढं कळालं तुम्हाला हे की हे जे आहे आपण सर्व्हिस मध्ये काय केलेलं आहे, यस सर. काय केलेलं आहे आपण बॅकएंडचा जो डेटा आहे तो गेट केलाय. आता तो सर्व्हिस मध्ये डेटा आला, पण सर्व्हिस मधून आपल्याला तो डेटा घ्यायचा आहे कोणत्या कंपोनंट मध्ये, येस स्टुडंटच्या टीएस मध्ये. मी लिहितोय गेट डेटा फ्रॉम सर्व्हिस. ठीक आहे, सर्व्हिस मधून डेटा घ्यायचा आहे, तर मग आपल्याला इथे सर्व्हिसचा ऑब्जेक्ट लागेल. सर्व्हिसचा ऑब्जेक्ट बनवण्यासाठी आपल्याला परत कुठे जावं लागेल, कन्स्ट्रक्टर मध्ये जावं लागेल. आणि त्या सर्व्हिसचं जे नाव आहे काही देऊ शकतात, जसं प्रायव्हेट, बट मी त्याचं नाव देतो स्टूड सर्व्हिस, जे की चांगलं असतं, कोलन. आणि त्याचा जो क्लास आहे तो देऊन टाका स्टुडंट सर्व्हिस असं. आता मी याला ही जी काही मेथड आहे मी वेगळी फंक्शन बनवलं, गेट डेटा फ्रॉम सर्व्हिस नावाचं. स्टुडंट सर्व्हिस डॉट काय नाव आहे त्या फंक्शनचं, जो आणतोय तो. आता इथे कळत आहे का आपल्याला की त्या फंक्शनचं काम काय आहे? नाही. हा प्रॉब्लेम होतो जर का आपण वेगळे नाव दिले तर. आणि याला आयडी लागतो, तर आपल्याकडे आयडी आहे का स्टुडंटचा? कोणी आहे का की ज्याचा आयडी आपल्याकडे आहे अवेलेबल म्हणून मला सांगा. आयडी याला लागणार आहे. बघा या फंक्शन मध्ये एक्सपेक्टेड आहे स्टुडंट आयडी. आपल्याकडे आयडी आहे का कुठे? स्टुडंटचा आयडी आपण कुठे काढून घेतलाय, कोणत्या व्हेरिएबल मध्ये आपण साठवून ठेवलाय तो आयडी? काय नाव आहे त्या याचं बघा, स्टुडंट आयडी. तर मग हा जो आहे हा आपण इथून पास करून देऊया. याच्यासाठी आपल्याला स्टुडंट आयडी पाहिजे होता की तो पास करण्यासाठी. फायनली त्याला सबस्क्राईब करून घेऊया. सबस्क्राईब केल्याच्याच नंतर तो चालेल, तसं चालणार नाही. सबस्क्रायबर मध्ये दोन गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला. पहिलं काय आहे तुमचं सक्सेस. पहिलं जर सक्सेस झालं तर हे होईल, कॉमा, नाही तर फेल्ड जर झालं तर हे होईल. लेट्स सी, फेल्ड म्हणजे काही एरर आला तर हे होईल. मी कन्सोल मध्ये ऍज इट इज फेल्डचं जे काय आहे त्याचं कारण जे फेल्ड मध्ये दिसेल, फेल्ड होण्याचं, ते प्रिंट करतो. पण होल्ड इट नाव, तो जो डेटा तुम्हाला येणार आहे एपीआय कडून, तो डेटा इथे जर मी प्रिंट केला तर तो फक्त लाईन नंबर 46, 47 आणि 48 पुरताच मर्यादित असेल. कारण हा सक्सेस काय आहे तुमचा लोकल व्हेरिएबल आहे, तो इतकाच मर्यादित असतो. आणि जर का तो डेटा तुम्हाला दुसरीकडे कुठे वापरायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इकडे अजून एक व्हेरिएबल वर काय करावं लागेल, डिक्लेअर करावा लागेल. तुम्ही करू शकता. लेट्स सी काय नावाने करू, स्टुडंट डिटेल, यावर स्टुडंट डेटा. काय तुम्हाला करायचं याचा टाईप जो आहे तो मी सध्या ॲनी ठेवतो. दॅट्स इट. मग जर का हा सर्व्हिस मधून डेटा जर सक्सेसफुली आला, ठीक आहे, सर्व्हिस मधून डेटा जर आला तर आपण काय करणार आहोत की जो वर आपण स्टुडंट डेटा ठेवलेला आहे व्हेरिएबल, त्याच्यामध्ये याला आपण टाकून देऊया सक्सेस. ठीक आहे, असं डायरेक्टली टाकून देऊया. ठीक आहे, भरला तो डेटा. मग आता हा स्टुडंट डेटा या स्टुडंट डेटामध्ये तुमचा आलेला आहे. ठीक आहे, स्टुडंट डेटा जो आहे तो भरला सपोज. पण हे फंक्शन आपण कोणत्या बटनवर कॉल केलेलं आहे का, गेट डेटा फ्रॉम सर्व्हिस? सांगा, बटनवर कॉल केलेला आहे का? हा नाही. हा पेज लोड झाल्या झाल्या तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. आपलं हुक्स काय सांगतात की एनजी ऑन इट कधी एक्झिक्यूट होतो ऑटोमॅटिकली. एनजी ऑन इट जेव्हा पेज लोड होतो तेव्हा ऑटोमॅटिकली तो रन होतो, एक्झिक्यूट होतो. तर मग आपण काय करायचं की या एनजी ऑन इट कुठे संपते, इथे संपते ना. ओके, मग जस्ट याच्या खालीच का बरं? कारण की आपल्याला लागतो आयडी, आणि आयडी आपण या लाईन नंबरला घेतलेला आहे. बस हे जे फंक्शन आहे ते कॉल करा, गेट डेटा फ्रॉम सर्व्हिस. कोणतं फंक्शन आहे गेट डेटा फ्रॉम सर्व्हिस? हे तुम्ही बनवलेलं आहे बघा, हे वाला. असं आता हा डेटा येणार, काही अडचण नाही. मी तुम्हाला तो डेटा जो आहे कन्सोल मध्ये पण दाखवतो. कन्सोल डॉट लॉग सक्सेस ही प्रिंट करा किंवा स्टुडंट डेटा. मी सक्सेस प्रिंट करून दाखवतो किंवा जस्ट या लाईनच्या खाली आपण जर स्टुडंट डेटा जरी प्रिंट केला तरी तो चालून जाईल. रन तर होतच असेल ना. हा
चेक करूया. आला का तो डेटा ID5 चा? आपण चेक करूया, डोंट वरी. ID1 चा डेटा मी चेक करू. आला तो डेटा, ID1 चा डेटा दिसत आहे तुम्हाला? येस सर. कन्सोल मध्ये, मी कन्सोल मध्ये प्रिंट केला, दिसतोय. म्हणजे बाबा आपला स्टुडंट जो आहे, स्टुडंट नावाचा जो आहे त्याच्यामध्ये तो डेटा येत आहे आता. पण फॉर्मला बाइंड झाला का तो? फॉर्मच्या पर्टिक्युलर कंपोनंट याला टेक्स्ट बॉक्सला झाला का बाइंड तो? नाही. नाही. अरे वा, मग काय झालं? नाही झालं तर मग आता त्याचं काय करायचं? मी इथे ID पण घेऊन घेतो, जेणेकरून पुढे काही त्रास होऊ नये म्हणून. तर मी ना ID पण घेऊन घेतो याच्यामध्ये, तेवढं तुम्हाला कन्फ्युजन नको परत सगळा डेटा बाइंड करण्यासाठी. ID पण घ्या, जास्त बेटर पडेल तुम्हाला. हा जो ID आहे तो पण मी करून घेतो. याचं काय येणार? ID फर्स्ट नेम च्या ID, इथे पण जो ID आणि टेक्स्ट ऐवजी आपण टाकूया याला नंबर. ठीक आहे, एक्स्ट्राचे घेतलाय मी, पण तो बाइंड नाही झाला आणि होणारही नाही बाइंड. आपण काही केलंय का बाइंड करायला त्याच्यासाठी? तर काही कोड केलाय का त्याला बाइंड व्हावं, की बाबा हा फॉर्म आहे आणि याला बाइंड कर म्हणून? update.ts मध्ये कुठं केलंय का असं? नाही केलं ना? नाही केलं. तुमचा फॉर्म ग्रुपचं नाव काय? स्टुडंट अपडेट. स्टुडंट अपडेट, बरोबर. आता हे फंक्शन जे आहे तुम्ही कुठे कॉल केलं? NG ऑनिटच्या लाईन नंबर 40 ला, बरोबर. त्याच्या खाली जस्ट तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे. तुमचा जो काही ग्रुप आहे स्टुडंट अपडेट डॉट सेट व्हॅल्यू, आणि तुमचा डेटा कोणत्या ऑब्जेक्ट मध्ये आहे मला सांगा आता. तुम्ही एवढी मेहनत केली गेट डेटा फ्रॉम सर्व्हिस, आणि तो जो काही डेटा आहे तुम्ही कोणत्या कोणत्या ऑब्जेक्टला किंवा कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर Student केलेला? स्टुडंट डेटा. स्टुडंट डेटा. ही जी लाईन आहे ना, एक लाईन, ही काय करते की स्टुडंट डेटा जो आहे तो तुमच्या फॉर्मला सेट करून देतो. बघा, आणि काय दिलं? रीडिंग ID कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ आयडेंटिफाय. एक मिनिट, ही IDTS मध्ये सेव्ह नसेल झालं असं वाटतं मला, किंवा काही गडबड असेल. हो, त्याच्यामध्ये सांगतो मी. आता काय एरर आहे सांगा आता मला शोधून, कुठे एरर आहे? कॅन, बघा एकदा, कॅन नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ अनडिफाईन्ड रीडिंग ID ऍट, काय सांगितलं त्याने? फॉर्म्स मध्ये, म्हणजे फॉर्म्स मध्ये एरर आला हा. आणि तो सांगतो पण की स्टुडंट अपडेट डॉट कंपोनंट डॉट TS मध्ये इथे एरर येत आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, तर काय अडचण आहे मग? तर ID कुठे कुठे आहे? ID मी ID कुठे कुठे यूज केलेला आहे? तर याचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथे हा ID वापरलेला तर आहे, बट तुम्ही स्टुडंट अपडेट जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये IDच नाहीये, तो कंट्रोलच घेतलेला नाहीये तुम्ही, असं सांगतोय तो. तर चेक करा तुम्ही जेव्हा ते फॉर्म बनवला रिएक्टिव्ह, तर आहे माझा इथे ID. सो काय वाटतं की कुठे इश्यू असेल आता तुम्हाला? तो ID का घेत नसेल? एरर तर नाहीये इथे. Let's see. Cannot read property of undefined reading ID. अनडिफाईन्ड आहे म्हणतो, म्हणजे त्याला भरलेलंच नाहीये आणि फॉर्म ग्रुप मध्येच आहे. तर ID पण डिक्लेअर करावा लागतो ना वरती? चेक करा एकदा. बघा, हा तुमचा इथे ID पण आहे, इथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. तुम्ही फक्त एक गोष्ट नवीन घेतलेली आहे याच्यामध्ये, फक्त हा वाला जो पोर्शन आहे तो, त्याच्या व्यतिरिक्त काही घेतलेलं नाही. तुम्ही इथे टेक्स्ट जरी केलं त्याला रीड नाही करत. मी याला एकदा बंद करू सर्व्हरला, परत चालू करतो.
NG sir. याला आपण जाऊया. काय टाकायचं इथे? अपडेट /update आणि 5. हा जो आयडी आहे तुमचा, हा वाला पोर्शन इथे, हा वाला एरर देतो तुम्हाला हुकच्या इथे. दिस रीडिंग आयडी, हा अनडिफाईन येतो. चला याला तुम्ही सॉल्व्ह करा आणि इथपर्यंत करून दाखवा. मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये सेव्ह कसं करायचं. बटन केल्याच्या नंतर, बटनवर क्लिक केल्याच्या नंतर पुढचा जो भाग आहे, बटनवर क्लिक केल्याच्या नंतर इथे जेव्हा तुम्ही बटन प्रेस कराल, लेट्स सी सबमिट, तुम्ही टाईप दिलेलाच आहे सबमिट. मी आता सेव्ह करतो. एक छोटासा इश्यू आहे जो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे की हा अनडिफाईन्ड काय येतो, त्याचा रिझन तुम्हाला काढायचा आहे की तो भरलेला आहे तर त्याला काय येत नाही येते. ठीक आहे. सो तुम्ही हा एकदा सॉल्व्ह करा आणि मला सांगा की काय इश्यू होता तो, आणि एवढं करून दाखवा मला पटकन. ओके सर.